धन्यवाद, इन्होंने भी बहुत सारा सपोर्ट मुझे किया। मयूर शाह, उनका भी बहुत बहुत धन्यवाद। एक नाव मी अजून घेऊ इच्छिते, ते आहे प्रशांत देशमुख जी, जे पत्रकार आहेत, इथे आपल्यामध्ये उपस्थित आहेत। ते नेहमी माझ्या मागे लागत होते की तिथे एकटी किती करणार तू, आज एवढ्या वर्षापासून करते, तुझी स्वतःची कंडिशन इतकी चांगली नसताना सुद्धा एवढं सगळं करतेस, तर त्यापेक्षा तू रजिस्टर कर। तर रजिस्टरचा जो पण जिम्मा आहे तो प्रशांत देशमुख जी यांनी घेतलेला आहे। आणि हे जे नाव आम्ही सुचवलेलं आहे ते आहे सिम्बा, जे स्ट्रे डॉग्स आहे त्याच्यासाठी आपण एक शटर हाऊस इथे जवळजवळ वर्षभरामध्ये आपण हा शटर हाऊस इथे सुरू करणार आहोत, अशी आमची एक जिम्मेदारी आम्ही घेतलेली आहे। आणि त्याचं नाव आहे सिम्बा क्युअर अँड केअर शटर हाऊस फॉर स्ट्रे ॲनिमल्स। इथे मी त्याची घोषणा करते। त्याचबरोबर इथे जे हॉल उपलब्ध केला ते डॉक्टर हितेश चव्हाजी यांचंही मी मनपूर्वक आभार प्रकट करते। आमचे जे काही स्पॉन्सर्स आहेत त्यांचं प्रत्येकाचं नाव मी घेऊ शकत नाहीये, पण खरंच त्यांनी मला एवढं सांगितलं की मॅडम तुम्ही इतकं चांगलं काम करताय तर आमच्याकडून थोडंसं काही असेल ना कॉन्ट्रीब्युशन आम्ही नक्की करू। पण कॉन्ट्रीब्युशन थोडंसं नव्हतं, हा इतका मोठा कार्यक्रम त्यांनी करून दाखवला, त्याच्यासाठी मी खरोखर त्यांचं मनपूर्वक आभार इथे प्रकट करते, कारण त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम पॉसिबलच नव्हता। त्याच्यामध्ये विशेष दोन नावं मी घेऊ इच्छिते ज्यांना प्रसिद्धीची अजिबातच गरज नाहीये, अशी एक व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि ते आहे श्रीदेवी ज्वेलर्सचे रमेशजी तेजावत सर। जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी व्हायला पाहिजे, त्यांनी खूप सहकार्य मला केलं। आणि कमलेशजी त्यांच्यासोबत मला नेहमी सपोर्ट करत आलेले आहेत। त्यानंतर विनूभाई मालदेजी, त्यांचं एक नाव मी घेऊ इच्छिते। त्यांनी मला कधी बघितलेली नव्हती तरीही त्यांनी हा सपोर्ट मला केलेला आहे। थँक्यू सो मच सर। लिस्ट फार मोठी आहे, पण मला एक गोष्ट बोलावीशी वाटते की हे जे मी कार्य सुरू केलं हे मागच्या 26 वर्षापासून, आणि मला असं वाटलं की दरिया बनकर किसी को डुबाने से बेहतर है कि जरिया बनकर किसी को बचाया जाए। माणसं बरेच वेळा बोलत असतात की खूप पैसेवाले असते आणि लोक त्यांच्याकडे जातात, सर माझं हे काम करून द्या मॅडम प्लीज, मला हॉस्पिटलची गरज आहे, हे आहे ते, हां करूया ना। तर असं हा मोठा दर्या मला आवडत नाही, अगदी छोटा की तुम्ही बघितलं असेल की माझे कपडे अगदी घाणेरडे असतात आणि त्या घाणेरड्या कपड्यांमध्ये सगळीकडे फिरते, ज्यांना मला बघायचे, ज्यांना असं वाटेल की माझ्याशी बोलावं असं, ज्यांना मला त्यांच्या कारमध्ये बसावं असं वाटेल त्यांनी बसू शकता, नाही तर काही हरकत नाही। तर याच्या पुढे मला असं वाटतं की ॲडॉप्शनसाठी ज्यांनी जे कार्यभार सांभाळलं, म्हणजे जे रस्त्यावरचे कुत्रे आहेत त्यांना जी पिल्लं झालेली आहेत त्याच्यासाठी बरेच लोक आक्रोश आपला दाखवतात, म्हणजे मी मारून टाकेन त्यांना, असं तसं काही बोलत असतात। मग त्यावेळेला मी खूप रडते, कारण मी त्यांना सांभाळलेलं असतं। मग अशा वेळेला भरत पटेल जी एक नाव असं आहे, बरेच लोक त्यांना ओळखतात। भरत पटेलजींना फक्त फोन केला की भरत पटेल मुझे 3 बच्चे अडॉप्ट करवाने, हाँ मैडम ले आई, मैं अडॉप्ट करवा लेता हूँ, मैं खुद रख देता हूँ उनको। असे बरेच कुत्रे त्यांनी अडॉप्ट केले, त्यांच्यासाठी प्लीज एका जोरदार टाळ्या पडायला पाहिजे, कारण रस्त्यावरच्या प्राण्यांना कोणी लाथ मारून जातं, अशा प्राण्यांना ते अडॉप्ट करत असतात आणि माझे सहकारी आहेत। आता मला एक फार महत्वाची गोष्ट इथे बोलायची आहे आणि ती म्हणजे लोक प्राण्यांना मोठे अगदी 50-50 हजाराचे 1-1 लाखाचे कुत्रे आवड म्हणून घेऊन येतात आणि त्यांना त्यांचं मन भरलं की मग ते रस्त्यावर सोडतात किंवा अडॉप्ट करायला देऊन टाकतात। कदाचित त्यांना हे कळत नाही की त्यांचंही मन आहे, लहानपणापासून तुम्ही त्यांना सांभाळलेलं असतं आणि एक फॅमिली सारखे ते झालेले असतात आणि बाहेर गेल्याच्या नंतर रस्त्यावर कुठेतरी ते फिरतात। कारण लॉकडाऊनमध्ये बरेच असे ब्रीड्स आहेत, खूप सुंदर ब्रीड मी बघितले की त्यांना रस्त्यावर टाकून दिलेले आहे। तर मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन की जर तुम्हाला झेपत नसेल ना तर असे सुंदर ब्रीड घेऊ नका तुम्ही। त्यानंतर रेबिस हा एक असा आजार आहे कुत्र्यांना झालेला की त्याच्यामुळे आपल्यालाही इन्फेक्शन होऊ शकतं। तर ते रेबिस जे इंजेक्शन आहे तेही सरकारने आपल्याला महानगरपालिकेने उपलब्ध करून द्यावं अशी मी त्यांना विनंती करेन। त्याचा कार्यभार मी सांभाळेन, मी स्वतः जाऊन त्यांना रेबिस इंजेक्शन देईन की जेणेकरून जर कोणाला कुत्रा चावला तर त्यांना तो इन्फेक्शन होणार नाही। त्यानंतर
स्टरलायझेशन हा एक महत्त्वाचा भाग आहे. डॉक्टर देशपांडे ते बसलेले आहेत, त्यांचंही फार मी आभार प्रकट करू इच्छिते की त्यांनी नेहमी मला सहकार्य केले. सर हा कुत्रा चांगला होत नाही, याला एवढे इलाज केले, काय करू? तर सर मला सांगितलं की त्याला हे दे. आणि मी फोन करायच्या आधी सरांचा फोन येतो की बरा आहे का कुत्रा? मी इतकी सुंदर व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी दिलेला इलाज हा कधीही चुकलेला नाहीये. हा एक 100% इलाज तुम्हाला नेहमी देत असतात. त्यांच्यामुळे हे बरेच प्राणी चांगले करशील. थँक्यू सो मच देशपांडे सर. तर स्टरलायझेशनवर आपण येऊया की स्टरलायझेशन हा फार एक महत्त्वाचा मुद्दा आहे की बरेच प्राणींचं आपण जर स्टरलायझेशन जर हाती घेतलं नगरपालिकेने तर त्यांची उत्पत्ती कमी होईल थोडीशी आणि जेवढे आहेत त्यांनाच आपण चांगल्या प्रकारे ट्रीट करू शकतो किंवा त्यांना आपण पाळू शकतो. तर माझी हात जोडून विनंती आहे, माननीय मॅडम इथे आहेत उपस्थित, हे सर्व जे BJPचे आणि बाकी इतर जे याचे कार्यकर्ते आहेत त्यांनी याच्यासाठी मला सपोर्ट करावा अशी मी त्यांना विनंती करते. आणि एक शेवटचं मला बोलावं असं वाटतं की IBR आणि ABR म्हणजे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स हा फक्त एक मला प्लॅटफॉर्म पाहिजे होता. त्याला कारण हे आहे की हाँ वो एक लड़की आती है, वो ट्रीटमेंट करके जाती है, असं नको व्हायला. फक्त आणि फक्त याच्यासाठीच हा एक प्लॅटफॉर्म. सेकंड थिंग आहे, एक भिवंडीकर म्हणून एक मानाचा शब्द लोकांच्या समोर यावा. का पाळीतील मी एक व्यक्ती कोणीतरी आहे की इंडिया बुक आणि एशिया बुक मध्ये गेलं तर माझ्या का पाळीची फॅमिली इथे बसलेली आहे ती नेहमी मला सपोर्ट करते. तर का पाळीतील सर्व माझ्या फॅमिलींना माझा धन्यवाद आहे की असाच सपोर्ट त्यांनी मला करत राहावा. आणि याच्या पुढे माझी एक इच्छा आहे की मी PhD करावं. कारण डॉक्टर नसताना मी DMLT आहे, पॅथॉलॉजिस्ट आहे. डॉक्टर नसताना जर मी हा इलाज करू शकते तर कदाचित डॉक्टर बनल्यानंतर सर्जरीज आणि हे बाहेर पाठवण्यापेक्षा मी स्वतः इथं सर्जरी करेन. PhDचा माझा एक प्लॅन आहे. पुढे सरांनाही मी सपोर्ट करायला सांगेन. अजून तुमचं सर हे संपलेलं नाही आहे, मी आणखी मागे लागणार आहे तुमच्या खूप काही. आणि PhD केल्यानंतर एक शेल्टर हाऊस हा फार मोठा स्वप्न आहे आणि तुम्ही सगळे हा स्वप्न साकारण्यासाठी माझी नक्कीच मदत कराल. तर एक बच्चन साहेबांनी बोललेले एक वाक्य आहे ते बोलून मी संपवते. कारण बच्चन साहेबांशिवाय कुठलंच काम माझं पूर्ण होत नाही. ते हे तुमच्यासाठी मी बोलते कि मशहूर होने की ख्वाहिश नहीं है मुझे, मशहूर होने की ख्वाहिश नहीं है मुझे, आप मुझे जानते हैं बस इतना ही काफी है. थैंक यू सो मच. सभी अतिथिगण, फिर से एक बार मैं आप सभी लोगों का धन्यवाद अदा करना चाहती हूँ. और मैं ये चाहूंगी कि सभी लोग प्लीज एक फोटो ले लेंगे. और अभी कार्यक्रम खत्म नहीं हुआ है, मैं चाहूंगी कि प्लीज 2 शब्द अपने दिल से आप खुद होके आएंगे तो मुझे बहुत अच्छा लगेगा. मैं नहीं चाहूंगी कि आप लोगों को मैं उठाऊं. आपके दिल में अगर आता है कि मेरे लिए कुछ बोलना चाहिए तो आप प्लीज 2 शब्द बोलें. थैंक यू. धन्यवाद.